सर्व रेशन कार्ड धारक चांगलेच खुश होणार आहेत। सर्व रेशन कार्ड धारकांना चांगला मोठा दिलासा मिळणार आहे। होय, रेशन कार्ड धारकांना तुमच्या खात्यात पैसे तर मिळणारच आहेत, पण बऱ्याच वस्तू तुम्हाला आता मिळणार असून एकदम चांगल्या आणि मोठ्या किमतीच्या वस्तू आता सरकार तुम्हाला देत आहे। आणि एवढंच नाही तर आता मोठ्या पैशांची रक्कम ही तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट खात्यात तुम्हाला मिळणार आहे। मग चला याबाबतची सर्वात मोठी आपण बातमी बघणार आहोत। सध्या सण आलेला आहे आणि सध्याच्या सणासुदीच्या टायमिंगला नेमका कोणता मोठा फायदा हा रेशन कार्ड धारकांना होणार आहे ते पण आपण तुम्हाला दाखवणार असून सर्व लाडक्या बहिणींना जसे सरकारकडून पैसे मिळत असतात तसे रेशन कार्ड धारकांना पण आता मोठी रक्कम सरकारकडून मिळणार आहे। आणि ज्यांच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड असेल अशा सर्व नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व काय अपडेट बातमी बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूया। तर बघा आता या ठिकाणी मोठी बातमी सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी समोर आलेली आहे। बघा आता रेशन कार्ड धारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। रेशन कार्ड धारक म्हणत आहेत की सरकारने खूपच चांगला निर्णय घेतलाय, आम्हाला आता हे पैसे मिळणार असल्यामुळे आम्ही चांगलेच खुश होणार आहोत। सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे आताही मिळणार असून त्यामुळे सर्व नागरिक म्हणत आहेत की सर्वात मोठी रक्कम ही आमच्या बँक खात्यात सरकार देणार असल्यामुळे आम्ही खुश आहोत। बघा आता बऱ्याच रेशन कार्ड धारक नागरिकांना सर्वात मोठा फायदा होणार असून डायरेक्ट खात्यात तुमच्या पैसे जमा होणार आहेत। हे पैसे तुम्हाला पूर्णपणे सरकार वाटप करणारच आहे। मग ते पैसे आता कशा पद्धतीने मिळणार, डायरेक्ट रेशन कार्डवर मिळणार की रेशन कार्डच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेतल्यावर त्या योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे येणार, काय पद्धत आहे, कोणता अर्ज करावा लागेल, पैसे मिळवण्यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। कारण की सरकारने सांगितलेली ती 2 कामे अर्जंट करा। जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती कामे केली तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळतील। त्यामुळे कोणती कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवतो। आता मात्र आपला हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आता व्यवस्थित बघायला मिळेल। तर चला पाहूया। तर बघा आता नागरिकांनो सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आता समोर आलेली आहे। बघा सध्या स्थितीला रेशन कार्डच्या श्रेणीनुसार थेट रोख रक्कम आता तुम्हाला मिळणारच आहे। बघा आता सणासुदीचे विषय आता सध्या विशेष अनुदान तुम्हाला दिलं जातं, म्हणजेच की आनंदाचा शिधा। आणि बघा आता तुम्हाला आनंदाचा शिधा सरकारकडून मिळत असतो, हे सगळ्यांना माहिती। यावेळेस मिळणार का नाही ते तर पुढे बघूयात, पण आता पैसे वाटपाचं नेमकं नियोजन कसं आहे, कशा पद्धतीत सरकार पैसे देणार आहे, डायरेक्ट रेशन कार्ड वरती पैसे देणार आहे का, मग या मागची नेमकी खरी माहिती काय ते आपण बघणारच आहोत। तर आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्व रेशन कार्ड बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। सध्या स्थितीला जर विचार केला तर सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांना दिलासा देणारी आणि मोठी सर्वात आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बघा एकंदरीत जर विचार केला तर आता सर्व रेशन कार्ड धारक चांगलेच खुश होणार असून सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो। आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला असून सर्व रेशन कार्ड धारकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे डीबीटीतून आता जमा होणार आहेत। बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांची आणि मोदी यांची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली असून सर्वात मोठा फायदा आता याचा जे शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, कामगार असतील, त्यानंतर इकडे तिकडे म्हणजे जे गोरगरीब लोक असतात त्यांच्या सर्वांसाठी, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या सर्वांना एक मोठा दिलासा आता चांगलाच मिळणार आहे, असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। तर चला आता या ठिकाणी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी काय आलेली आहे ते आपण बघण्याचं काम करणार आहोत। आता एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात मोठी पैसे रक्कम आता जाहीर केलेली आहे। आता फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे देण्याचं काम आता राहिलेलं असून सर्वांनाच आता चांगला मोठा दिलासा सरकारकडून मिळणार आहे। बघा कोणत्या वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत आणि रेशन कार्डवरती नेमके कोणते मोठे फायदे होणार आहेत आणि किती रुपयांची रक्कम, किती रुपये तुमच्या खात्यात जमा होतील, 6,000 रुपये येतील की 5,000 की सरकार 10,000 रुपये आता डायरेक्ट टाकणार आहे आणि हे सर्व पैसे मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागतील तर चला ते पण तुम्हाला सांगतो। तर बघा आता या ठिकाणी
सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता सर्व नागरिकांसाठी समोर आलेली आहे। आता फक्त गहू आणि तांदूळ मिळणार नाहीयेत, आता ते दिवस गेलेले आहेत। म्हणजे गहू तांदूळ जे आधी मिळत होते तसे मिळणारे दिवस आता गेलेत, आता त्यापेक्षा चांगले दिवस येणार आहेत। बघा, तुमच्या रेशन कार्डवर थेट रोख रक्कम जमा होण्याचे आदेश सुटलेले आहेत। बघा, पण ही रोख रक्कम डायरेक्ट रेशन कार्डवर तर मिळणार, पण ही आता कोणत्या तरी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। नेमक्या त्या कोणत्या योजना आहेत ते पण तुम्हाला सांगतो, आणि ते पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती डीबीटीतून येतील। म्हणजे इकडून सरकारने ते पैसे पाठवले तर इकडे 30 ते 35 मिनिटात मिळतील। आणि एवढंच नाही तर काही अशा महागड्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत की त्याचा तुम्ही विचार पण केला नसेल, आणि सध्या तर त्याची खूप गरज लोकांना आहे। तीच वस्तू सरकार आता रेशन कार्ड धारक नागरिकांना देणार आहे। त्याचा फायदा कसा घ्यायचा, कुठे अर्ज करावा लागेल, कोणती कामे करावी लागतील जेणेकरून वस्तू मोफत मिळतील, बरंच सामान आपल्याला मोफत मिळेल आणि पैसे पण मिळतील, यासाठी कोणती 2 कामे करायला सरकारने सांगितलीत ती पण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। एकंदरीत जर विचार केला तर सर्वांच्या बँक खात्यात आता पैसे तर येणारच आहेत। बघा, आता कोणाला 5,000 मिळतील तर कोणाला 10,000 मिळतील, कोणत्या वस्तू आता रेशन दुकानावरती मोफत मिळणार आहेत हे सर्व आपण बघतच आहोत। एकंदरीत जर विचार केला तर आता सर्वात पहिला आणि मोठा मुद्दा थेट डीबीटीला हस्तांतर, म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार। सरकारने आता रेशन कार्डला तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे। त्याचं खरं कारण आता समोर आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या लक्षात आलंय जर असं सर्वांनी केलं तर इकडे सरकारला पैसे पाठवायला सोपं जातं। डायरेक्ट सरकार तुमच्या खात्यावरती पैसे पाठवू शकतं, मोठी रक्कम ही तुम्हाला मिळू शकते। त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी रेशन कार्ड धारकांसाठी आता आलेली आहे। बघा, आता सर्वात मोठा धमाका सरकारने जाहीर केलेला असून रेशन कार्ड धारकांना तुम्हाला आता हजारो रुपयांच्या वस्तू मोफत मिळणार असून डायरेक्ट तुम्हाला याचा लाभ होणार आहे। सर्वात आधी आता सरकारकडून कोणत्या वस्तू मिळणार आहेत हे आपण बघूया, त्यानंतर किती रुपये पैसे वाटप होणार आहेत, पैसे वाटप कधी होतील, आणि पैसे वाटपामध्ये आपलं नाव येण्यासाठी काय करावं लागेल, आणि पैसे आता मिळवण्यासाठी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितलीत ती पण माहिती आता तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगणार असून आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होईल। त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकरी बांधवांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, गोरगरीब नागरिकांसाठी, इतर जनतेसाठी आता जे सर्व काही नागरिक असतील म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। या सर्वांनाच आता सरकारकडून थेट मदत देखील दिली जाणार आहे। बघा, आता सर्वात आधी नेमक्या कोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, काय काय मोफत मिळणार आहे ते सांगतो। बघा, आता गहू आणि तांदूळ, होय आता तुम्ही म्हणाल हे तर आधीपासूनच मिळतंय, तुम्ही हे का सांगत आहात, पण यावेळेस आता एकदम क्वालिटी आणि दर्जाचे मिळणार आहेत। आधी कसे मिळत होते तर आधीचे पण चांगले होते, पण यावेळेस सरकारने अजून चांगली सुधारणा करायला सुरुवात केलेली आहे। एकदम मोठी सुधारणा आता यामध्ये होत असून गहू आणि तांदूळ एकदम क्वालिटीचे आणि एकदम भारी मिळणार आहेत। जसे की तुम्ही एकदम महागड्या दुकानातून गहू आणि तांदूळ घेऊन आलात त्यापेक्षा भारी तांदूळ आणि गहू तुम्हाला मिळणार असून सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा फायदा होणार आहे। बघा, आता हा तर खूप छोटा फायदा आहे, पण सर्वात मोठा फायदा आणि सर्वात धमाकेदार फायदा म्हणजेच की सरकारने निर्णय घेतलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई तसेच राज्याचे अर्थमंत्री असतील, आता अर्थमंत्री पत्र इकडे देवाभाऊ यांच्याकडेच आहे, म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। त्यामुळे ते आता वेगवेगळा निर्णय घेत आहेत। पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण डायरेक्ट घोषणा जाहीर केली आहे, आणि आता तुम्हाला गॅस सिलेंडर घेण्यासाठी जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर 830 रुपये वर्षातून 3 वेळेस मिळणार आहेत, आणि वर्षातून 3दा तुम्ही त्याच्या माध्यमातून गॅस सिलेंडर घेऊ शकता। म्हणजे ही पण वस्तू तुम्हाला घेण्यासाठी सरकारकडून आता लाभ देण्यात येणार आहेत, पैसे देण्यात येणार आहेत। मग बघा, आता त्या योजनेचं नाव काय आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आता त्या योजनेमध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्षातून 3 वेळेस 3 हप्त्याचे 830 रुपये अशी मोठी रक्कम ही मिळून जाईल, आणि मोठी पैशाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून 100% जमा होणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे। बघा, आता सरकारचा मोठा धमाका आहे आणि मोठी धमाकेदार योजना असून अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता गॅस सिलेंडर आता जे आहे ते
रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत. मग आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करायचं ते आपण बघूयात. त्यानंतर सरकार पैसे वाटप कसे करत आहे, किती दिवसात पैसे वाटप होणार आहे आणि ते पैसे कसे मिळवायचे हे पण तुम्हाला राहिलेल्या मिनिटांमध्ये सांगणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा, आता सरकारने सांगितलं आहे की गॅस सिलेंडर योजना 830 रुपये देण्याचं कारण म्हणजे आता गोरगरीब जनतेसाठी एक दिलासा मिळावा, महागाईमध्ये त्यांना जे आहे ते थोडा आधार मिळावा, याकरिता आम्ही 830 रुपये वर्षातून अशी 3 वेळेस 830 रुपयांचे हप्ते देत आहोत आणि ही रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असं स्पष्टपणे आता सांगण्यात आलेलं आहे. आणि यामुळे सर्वच नागरिक चांगलेच खुश झालेले असून सर्वांसाठी एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा, आता मोठी खुशखबर सर्व नागरिकांसाठी समोर आली. मग आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये आपल्याला गॅस घेण्यासाठी जे सरकार देत आहे ते कसे मिळवायचे, तर चला आता ते पण तुम्हाला एकदा सांगतो. त्यानंतर पैसे कसे मिळवायचे, कोणता अर्ज करावा लागेल आणि कोणती 2 कामे करावी लागतील ते देखील आपण लगेच जाणून घेऊयात. तर बघा, आता फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. बघा, आता ज्यांच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे आणि रेशन कार्ड पिवळं आहे त्यांच्या खात्यात आता दर एप्रिल मागे मोठी रक्कम जमवत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे आता वर्षाला 3 सिलेंडर पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. म्हणजे त्याचे पैसे तुमच्या खात्यात सरकारच्या माध्यमातून येणार आहेत आणि याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. असेल तर तुम्हाला CSC सेंटरला भेट द्यायची आहे. त्यानंतर तुमचं रेशन कार्ड जे असतं ते पिवळं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर ते तुम्हाला महिलेच्या नावावरती करावं लागेल आणि CSC सेंटर म्हणजे ई सेवा केंद्र हे गावात असतं किंवा शहरात असतं, त्या ठिकाणी भेट द्या. त्यांच्याशी जे आहे ती विचारपूस करून ते तुमच्याशी जे आहे ते कागदपत्रे मागतील. तुमच्या योजनेसाठी जे काय लागतं तेवढं तुम्ही पूर्ण तेवढं काम करून घ्या. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरल्यानंतर याचा फायदा तुम्हाला होईल. तुम्हाला फक्त ई सेवा केंद्राला भेट द्यायची, ते जे सांगतील तेवढं काम पूर्ण करून घ्या. पूर्ण 100% फायदा तुमचा होईल. या योजनेत जर पात्र ठराल तर तुम्हाला 830 रुपये असे वर्षातून 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी 3 हप्ते सरकार 100% देऊन टाकेल. बघा, आता यानंतरचा मोठा फायदा रेशन कार्डवरती होणार आहे. म्हणजे आता तुमच्या बँक खात्यावरती पूर्णची पूर्ण रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार असून 4 महिन्यातून एकदा 6000 रुपये म्हणजे बघा 4 महिन्याला तुम्हाला 6000 रुपये मिळतील. असे पैसे जे आहेत ते 6 महिन्यातून एकदा देणार नाही, दर महिन्यालाच देणार आहे. पण अशी रक्कम देणार आहे की ती 6 महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यात किती रुपये जमा होतील, तर मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. 3 महिन्यामध्ये. बघा, आता 3 महिन्यामध्ये तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते. आता ती कोणती योजना आहे तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आता जर विचार केला तर लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्यासाठी त्या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना दिलं जातं. 2 महिन्याचे 3000 असे टोटल 4 महिन्याचे 6000 रुपये नागरिकांच्या खात्यात टाकण्यात येतात. आणि आता ऐन गुढीपाडव्याच्या महत्त्वाच्या सणालाच डायरेक्ट मोठी रक्कम लाडक्या बहिणीला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे चांगला मोठा दिलासा आता मिळू शकतो. पण चला आता डायरेक्ट थेट पैसे अजून कोणत्या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना सरकार देत आहे, किती रुपये पैसे वाटप होत आहेत आणि आता सर्व योजनांचा फायदा कसा घ्यायचा जेणेकरून रेशन कार्ड धारकांना तुमच्या खात्यात सर्व योजनेचे पैसे दर महिन्याला सारखं येत राहतील. तर चला ते आपण जाणून घेऊयात. तर आता बघा, खरा महत्त्वाचा टॉपिक बघत आहोत. आता रेशन कार्डवरती पैसे मिळणार का, तर तसं नाही. डायरेक्ट रेशन कार्डवरती 6000 रुपये किंवा 10000 रुपये असं काही मिळणार नाहीये. तर आता आपलं सांगण्याचं काम म्हणजे रेशन कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती पैसे मिळणार आहेत. जसं की योजनेमध्ये पात्र ठरल्यानंतर ज्यांच्याकडे रेशन कार्ड असतं त्यांना जे आहे ते योजनेत पात्र ठरता येतं आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. मग आता अजून पैसे तुम्हाला मिळणार ते म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये. होय, आता तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या योजनेचे 6000 रुपये मिळतील. आणि एवढंच नाही तर नमो शेतकरी योजनेचे अजून एक 6000 रुपये जर तुम्ही शेतकरी असाल तर असे टोटल तुम्हाला जे आहे ते 12 महिन्याला 12000 रुपये हे पूर्णपणे त्या योजनेतून दिले जातात. 6 महिन्याला 6000 रुपये अशी रक्कम त्यामधून येत असते. आणि याचा देखील फायदा पिवळं किंवा ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल अशा सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना होणार आहे. आणि ही देखील मोठी आनंदाची बातमी आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ तुम्ही नक्की घ्या. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर याचा फायदा घ्यायचा आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.